अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे मुंबई येथून सौ दीक्षा प्रवीण शिरभावीकर या ताईंचा। ताई म्हणतात, सद्गुरू कृपा करतीलच। जय गजानन। 25 वर्षापूर्वी माझे लग्न झालं आणि मी ग्वाल्हेरची दीक्षा खेडकर झाले, इंदोरची सौ दीक्षा प्रवीण शिरभावीकर। नवीन संसारात रमले आणि आईने लग्नाच्या वेळी हातात पोथी देऊन सांगितलं होतं, दीक्षा गजानन विजय पोथी नियमित वाचित जा। तो सल्ला हळूहळू विस्मरणात गेला। नाही म्हणायला दोन्ही मुली पोटात असताना नियमितपणे रोज एक अध्याय वाचला, हे खरं। त्याचप्रमाणे हेही खरं आहे की मिस्टर बँकेत असल्याने वेगवेगळ्या गावी बदलीच्या निमित्तानं राहणं झालं व त्या गावची गजानन महाराजांची मंदिरं मात्र पाहणं झालं। मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणावं असं महाराजांचं करणं काही जमलं नाही। मी पुन्हा महाराजांची भक्ती करावी आणि त्यांनी माझ्या मनाला प्रसन्नता द्यावी असा योग असावा, कारण चातुर्मास नामजप साधनेचं माझ्या कानावर आलं। इतकंच नाही तर माझ्या हाती नामजप नोंदणीचे 2 फॉर्म आले। मी आणि सासूबाईंनी गणी गण गणात बोते नामजप केला। तो जप चातुर्मास समाप्तीवर फॉर्म संबंधित प्रार्थनेसह आम्ही महाराजांच्या चरणी समर्पित केला। 4 महिने जप केला। परिणामी मनात पुन्हा महाराजांचे विचार घर करू लागले। पुन्हा रोज एक गजानन विजयचा अध्याय वाचन सुरू झालं। माझ्या मनात नेहमी यायचं की आपल्याला महाराज कधी स्वप्नात दिसले नाहीत, तर एक दिवस माझी तीही इच्छा पूर्ण झाली। एके रात्री मला स्वप्नात दिसलं, एका घरासमोर बरीच मोकळी जागा आहे। त्या मोकळ्या जागेत बरेच लोक उभे आहेत, मीही तिथे उभी आहे। त्या घरातून एक सत्पुरुष बाहेर निघाले। त्यांच्या मागे काही लोक चालत होते। ते सर्व चालता चालता समोर आले व आमच्या समोरून पुढे निघाले। माझ्याकडे त्यांनी पाहिलं देखील नाही। मी खूप नर्वस झाले। मनातून गजानन महाराजांना म्हणाले, महाराज हे काय हो, असं काय? माझ्या नशिबात दर्शनाचा योग नाही का? माझ्या मनात असं आलं आणि अचानक ते सत्पुरुष मागे वळले, चालत माझ्या दिशेने समोर आले। मी विनम्रपणे मान झुकून त्यांना नमस्कार केला। त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर उचलला। बस तिथेच ते स्वप्न संपलं। मला जाग आली, जागी झाले आणि एक वाक्य जे कदाचित पूर्वी कुठे वाचलं असेल की काय आठवत नाही, पण माझ्या नजरेसमोर दिसल्याचं जाणवलं। परमार्थात कळीचा मुद्दा म्हणजे सद्गुरूंना कळकळीने साथ घाला व थोडी कळ सोसा, सद्गुरू कृपा करतीलच। ते वाक्य मला आठवलं। तो दिवस त्या आठवणीत छान पार पडला। ते स्वप्न पुढे मनात खोलवर शिरून विस्मरणात गेलं। स्वप्न विस्मरणात गेलं, मात्र त्यातून मनाला एक चैतन्य प्राप्त होऊन महाराजांची पारायण पुन्हा सुरू झाली। मला आठवतं, आम्ही छत्तीसगड रायपूर येथे चौबे कॉलनीत राहत होतो। तिथे तात्या पारात गजानन महाराजांचं छान मंदिर आहे। मंदिर बरेच जुनं आहे। तिथे महाराजांची चिलीम हाती असलेली चांगली 5-6 फुटी मूर्ती आहे। छान मंदिर आहे। माझं 7 दिवसाचं गजानन विजय पारायण संपलं। आमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की त्या मंदिरात पूर्ण वडा पुराणाचा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे मिस्टर तिथे भेटले। तिथे सकाळ संध्याकाळ गुरुजी सोळे नसून पूजा करतात। ते म्हणाले, ठीक आहे, सकाळी सर्व पदार्थ घेऊन या, ताटात सर्व वाढून आपण महाराजांच्या समोर ठेवू। नेमकी तारीख आठवत नाही, पण डिसेंबर जानेवारी मधील कुठला दिवस असावा। आम्ही सर्व तयारीनिशी मंदिरात पोहोचलो। मी सर्व ताट व्यवस्थित वाढून महाराजांना नैवेद्य दाखवला। आम्ही चौघे आणि सासू सासरे बराच वेळ प्रार्थनापूर्वक महाराजांच्या समोर बसलो। महाराजांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी मी मनात विनंती केली। तेव्हा माझ्या मनात सहज प्रश्न आला, महाराज हे तुम्हाला पावलं ना?
तसा प्रश्न मी पुजारी बुवांनाही विचारला. त्यावर ते म्हणाले, मी एक सामान्य माणूस, मी काय बरं सांगणार, पण मनाच्या आतून एक वाटतंय ते सांगतो. तुम्ही यातील काही भाग मंदिराबाहेर घेऊन जा. एखादी गाय किंवा कुत्रं दिसलं तर त्यांना द्या. काळं कुत्रं असेल तर फार छान. यावर आमचे बाबा मला म्हणाले, दीक्षा मला दे, मी बाहेर जाऊन बघून येतो. बाबा बाहेर गेले. आजूबाजूला गल्लीबोळातून 5-7 मिनटे फिरून आले, पण त्यांना गाय कुत्रं तर असू देत, पण कुठलाही प्राणी बरेच अंतरापर्यंत आढळला नाही आणि ते परत फिरले. बाबांना तसं माघारी फिरलेलं पाहून माझं मन खिन्न झालं. मी खूप नर्वस झाले. मनातून गजानन महाराजांना म्हणाले, महाराज हे काय हो, मी तयार केलेला प्रसाद तुम्हाला भावला नाही का, असं माझ्या मनात आलं. मात्र लगेचच मला त्या दिवशी आठवलेल्या ओळी स्मरणात आल्या. सद्गुरूंना कळकळीने साद घाला, थोडी कळ सोसा, सद्गुरू कृपा करतीलच. मी लगेच महाराजांना कळवून प्रार्थना केली आणि आमच्या बाबांना म्हटलं, बाबा द्या तो प्रसादाचा भाग माझ्याकडे, मी एकदा पाहून येते. त्यावर बाबा स्वाभाविकपणे थोडं नाराज होऊन म्हणाले, अगं मी आत्ताच पाहून आलो ना. मी म्हटलं, पाहू तर खरं. तेवढंच मनाचं समाधान. मी प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर आले. 8-10 पावलं अजून समोर आले आणि सहज आजूबाजूला नजर फिरवली. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. साधारण 100 फूट अंतरावर एक गाय आणि एक काळं कुत्रं माझ्या नजरेसमोर माझ्याकडे पाहत उभे होते. वास्तविक अनोळखी जनावरांच्या समोर जाण्याची कुणीही माणसाला भीती वाटते, पण त्या दिवशी माझ्या मनाला भीतीचा स्पर्शही झाला नाही. डबडबलेल्या डोळ्यांनी मी पुढे केलेला नैवेद्य त्या दोघांनी स्वीकारला. मी धन्य झाले. मी माघारी मंदिरात परत आले. आम्हा सर्वांच्यासाठीच तो एक वेगळाच अनुभव होता. मी आभार व्यक्त करण्यासाठी मूर्तीसमोर हात जोडून उभी राहिले. माझ्यासह आम्ही सर्वांनीच हात जोडले. अंतर्यामी सर्वच महाराजांचं नामस्मरण करीत होतो. मीही अश्रुपूर्ण लोचनांनी महाराजांच्याकडे पाहिलं आणि आपोआप माझ्या ओठावर शब्द आलेत, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.